बिकॉज आज मला जायचं आहे भंडाऱ्याला. तर आता वाजले सकाळचे 9:45. घरचे सगळे कामं झाली. प्रणवचा टिफिन रेडी झाला आणि प्रणव जातं हे आता ऑफिसला. सगळ्यात आधी आम्ही दोघंही एकत्र जाऊ आईबाबांकडे. प्रणवला तिथे ड्रॉप करेल आणि मग मी जाईल रोशू द्यायला गेला. बिकॉज आज मला जायचं आहे भंडाऱ्याला. थोडं ऑफिशियल कामं आहेत, बँक्सचे वगैरे कामं आहेत, तर ते करायचे आहेत. आणि बघू लवकरात लवकर ते सगळे काही गोष्टी झाल्या की लगेच मग मी 3 ते 4 वाजतापर्यंत परत घरी येईल. बिकॉज जियानालासुद्धा घेऊन यायचं आहे आणि जियाना एन्जॉय करते आपल्या भावासोबत आईबाबांकडे. तर काल ताई आली होती, ते तर तुम्ही बघितलंच असेल. तर त्या पोरांनी खूप एन्जॉय केलं आणि खूप छान वाटलं की इतक्या दिवसात ताईसुद्धा घरी आल्या होत्या. छान अशा गप्पा गोष्टी झाल्या आणि भरपूर असा वेळ मिळाला. बिकॉज आमची भेट आईंकडे आणि या प्रोग्राममध्ये जास्त व्हायची. ते बिकॉज त्यांचं पण बिझी शेड्यूल आहे, आमचंसुद्धा आहे. तर त्याच्यामुळे अशी भेट वगैरे होत नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे पोरांचे पेपर्स, एक्झाम्स, स्कूल, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढा आता वेळ मिळत नाही. भरपूर असं चेंज येतो लाईफमध्ये बेबीज झाल्यानंतर. तर त्या एवढ्या दिवसानंतर आल्या तर खरंच आम्हालासुद्धा छान वाटलं. आणि खूप छान छान जियानासाठी गिफ्टसुद्धा घेऊन आलेली आहे तिची आत्तू. तर ते काय आहे हे मी तुम्हाला घरी आल्यानंतर दाखवते. तर आज दिवसभरात काय होणार आहे तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये समजेलच. तर चला मग. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमचा शेड्यूल आज भरपूर बिझी आहे. सकाळपासून 6 वाजतापासून उठलेलो आहे. त्यानंतर जिम झाली, जियानाला ड्रॉप केलं. आता मला दीपाली ड्रॉप करत आहे. दीपाली जात आहे भंडाऱ्याला, काही कामं आहे तिला बँक्सचे, ते करेल. त्याच्यानंतर परत येऊ, मी ऑफिसमधनं परत येईल. मग संध्याकाळी माझी क्रिकेट आहे, दीपालीचा वॉक आहे, भरपूर काही गोष्टी आहे. चला तर मग दिवसभरात आज आम्ही काय करणार आहे नक्की या ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करू. तसेच काल ताई आलेली होती, भरपूर छान सुंदर असा टाईम स्पेंड केला आम्ही. इव्हिनिंगला ते शूट नाही करू शकलो, इव्हिनिंगला वॉकला सुद्धा गेलो. शूट नाही करू शकलो म्हणजे रिझन त्याच्या पाठीमागे खूप स्ट्रॉंग आहे. ते हे आहे की मला प्रणवला सतत सांगावं लागतं शूट कर, शूट कर, शूट कर. मी माझ्या हातचे कामं सोडून याला शूट कर ना. आणि भरपूर दिवसानंतर ताई घरी आली होती. भरपूर आम्ही गोष्टी केल्या आणि त्यानंतर इव्हिनिंगला सुद्धा सुंदर टाईम असा स्पेंड केला. मग आज परत जियाना आपल्या माईबाबांकडे गेली. बहुतेक तक सुद्धा तिथेच आहे. तिथं बरं आहे पण प्रणव ती तिला तिथे म्हणजे जायला आवड, आपले कामं होऊन जातात. अदरवाईज पॉसिबलच नाही आहे सगळ्या गोष्टी. चला तर आता इथनं पुढे दीपाली कंटिन्यू करणार आहे, मी जाणार आहे ऑफिस, कारण कामं ऑफिसचे भरपूर आहे. कालसुद्धा मला भरपूर अदर अनऑफिशियल वर्क होते, त्याच्यामुळे माझा भरपूर वेळ त्यामध्ये गेला. बट असो, चला. चलो बाय बाय. बाय. टिफिन टिफिन. बाय. कुठे आहे तू? हिला खूप बोर होते हा ना. चला परत सामान दिलेलं आहे. नॉनव्हेजचे टिफिन्स पॅक झाले आहेत तिथे दोघींचे. चलो आता घरी. प्रणव सुद्धा येतो ऑफिसमधनं. ना चल ना, बडी मम्मा आली, विका आली ना. चल ना तू चलते का? हो का? आणि माईक बोलू. बरोबर हा हो ग. चल उठ. चला अरे उठली काही.
तर जियान आणि मम्मीला सगळे इन्स्ट्रक्शन दिले, हे कपडे घाल, ती चप्पल घाल, सगळं. काय ग काय सांगितलं तू आजीला? हा साडी घाल नाही म्हटली ना का? हो की नाही? तू काय म्हणे साडी घाल म्हणे ना मला? ए मम्माने साडी नाही घालत तुझी बघ, साडी छान दिसते ना. नाही म्हणा. हो की नाही? नाही आता साडी नाही घालावं लागत आहे ना गं आहे ना? नाही लागत, खूप गरमी आहे म्हणा आजी. आलो आईबाबांकडे आज असंच भेटायला म्हणून, मम्मीची भेट करून द्यायला. साडी नको घालू, ड्रेस घाल, चप्पल घाल. ते काय म्हणते माहिती का, ही चप्पल छान नाही वाटत, ते काढ, कुठे काढ म्हटलं आईला तशीच करते. तर आईंचा आणि माझा स्वयंपाक हा सकाळीच झालेला होता, बिकॉज जिमनंतर डिरेक्टली मी आईबाबांकडे आले, स्वयंपाक केला आणि मग मी घरी गेले होते, बिकॉज आज होते प्रणवचे कॉल्स आणि यायला आम्हाला उशीर होणार होता, म्हणून मग आम्ही सकाळीच आधी करून घेतलं होतं. कधी आला तक्ष तू? 11. आणि आमचं होम टूर मागचा व्लॉग जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. इन डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहे. तर आणि कसं वाटलं हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल. हो का? आजीने दिलं तक्ष. काय मी ते टाकायचंच काम करते. पडदे जुन्या काढून ठेवले म्हणजे बॅग मध्ये काम असं वाटतं डोळे बंद करा आणि डबीची काढी लावून द्या. म्हणजे आता त्याने पेंटिंग केली मागच्या 3.5 महिने चालली म्हणजे पेंटिंग गाडीवर 2 व्हीलरवर. तर इथे आमचं तेच डिस्कशन सुरू होतं की आईंना कितीही नवीन सामान आणून दिलं ना, आई तरीही जुनं सामान तसंच भरून ठेवते बेडच्या आतमध्ये. ते का बरं माहिती नाही. जसं आता आम्ही नवीन कर्टन्स लावले आणि आईंनी सगळे घरातले कर्टन्स उचलून ठेवलेले आहेत. आम्ही म्हटलं देऊन दे, कोणी गरजू असेल त्यांना, पण नाही, तिला जपून ठेवायचे आहे. ते का बरं हे माहिती नाही, पण मला असं वाटतं ना ही जनरेशनच तशी आहे, सगळं जपून जपून ठेवणारी. तुमचं ह्याच्यावर काय मत आहे आणि तुमचे पॅरेंट्स पण असं करतात का, हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जेवून घ्या ना, नाही तर सोबत.
आंबा फुटाणे शेंगदाणे मस्त झाली शेंगदाणे आता उन्हाळ्यात तसंच पाहिजे काहीतरी. तिखट टाकलं जिरे टाकले त्याला आवाज मगाच रागवले कारण सोफा कुठे गेला म्हणते? सोफा अगं त्या दिवशी पहिल्या दिवशी बाजारात आणून सोडलं बा येतच नव्हते म्हणजे आबाचं घर नाही दरवाजा चेंज झाला दरवाजा चेंज. चेंज झाला का आबाचं घर नाही म्हणजे हे इथं नाही जायचं सोडल्यावर आतमध्ये अशा वेगळ्याच बॉटम बॉटम होत्या आडनदी सागाच्या काहीच नाही आडदातीचं पूर्ण फ्राय होताच नाही मला फ्राय टाकलं समजत होतं तसंच वाटत मला कुठे चालत जाऊ पण आरामासाठी. शेंगाला चांगलं वाटलं चला तर घरी मी तर नेहमीच की घरी या म्हणून आम्ही कंटाळतो दोघं. त्यासाठी जीव नाही गेले नसले टीव्ही कोणती सिरियल नाही मिळत नाही अरे जियानाला घेऊन जाईन तेव्हा घेऊन जाईन ना मम्मी भाजीचं. आता चिमून जाईन ना ते. हो थांबत आहे ना ती. चल बाय. चल बाय. मग तू क्लासला जाणार आहे की नाही? जाणार आहे. सनस्क्रीन लावल्यावर सन मध्ये जावं लागतं. आपण राहतो घरी पण लावावं लागते सनस्क्रीन. स्वयंपाक करतो UV रेज येतात. हो ठीक आहे. चला आता आम्ही आलो आहे स्मार्ट बाजारमध्ये थोडंसं घरचं सामान घ्यायचं आहे आणि थोडीफार शॉपिंगसुद्धा करायची आहे. ते करू आणि मग जाऊ घरी. आणि बाहेर भरपूर अशी ऊन आहे पण कलेक्शन छान दिसत आहे. चला तर आजचा व्लॉग इथेच संपतो. इथून पुढे काय झालं हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.